अ, की सामनाही सुरू राहील, परंतु तकदीरजी काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सो आपण त्यांचे 2 शब्द, त्यांचे ओपिनियन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचे पर्सनल ओपिनियन आपण या ठिकाणी ऐकून घेणार आहोत. ग्रामस्थ मंडल भाल आयोजित भाल प्रीमियर लीग मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात सर्वांच्या समोर इथे क्रिकेट प्रेमी सर्व जुने नवीन असे एकत्र येऊन सर्वांनी टीम बनवून ही स्पर्धा भरवलेली आहे. खरं तर अशा स्पर्धा प्रत्येक गावात प्रीमियर लीग व्हायला पाहिजेत. जेणेकरून नवीन जे खेळाडू आहेत, जे नवीन खेळाडूंना एक वाव मिळतो आणि त्यांचा टॅलेंट बघायला मिळतो. जुने अनुभव क्रिकेटरसोबत ते खेळतात आणि नवीन आपल्या टीममध्ये त्या नवीन खेळाडूंना भरती मिळते. ग्रामस्थ मंडळ भालचे मी खूप धन्यवाद व्यक्त करतो, की मला कालपासून ते आमंत्रित करत होतं उद्घाटनासाठी याच्या. त्यांचे मैदानाचं काम होतं. काही दिवसापूर्वी माझ्याजवळ गणेश किंवा त्यांचे सर्व सहकारी माझ्याकडे आले आणि या मैदानाचं थोडं काम बाकी आहे. ते कामासाठी मदत पाहिजे म्हणून मी सांगितलं, "काय काम असेल ते सांगा, बिनधास्त आपण करू." इथं आल्यानंतर माझं मन भरत नाही आहे ॲक्चुअली. पूर्ण मैदान मला व्यवस्थित दिसत नाही आहे. यापुढे देखील काही मदत लागली तर बिनधास्त मला सांगा. मी अजूनही मैदान चांगलं करण्यासाठी मदत करेन. इथे आल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटतं. भले नाही मैदान लांब असेल, पण माथेरानच्या आपण पठारावर खेळतोय, असा एक निसर्गरम्य परिसर असा दिसतो आणि खरोखरच ही दिव्यता आणि भव्यता भालगावाला लाभलेली आहे. ही अशीच तुम्ही निसर्गरम्यता जपून ठेवा. ते मैदान अजून चांगलं बनवा, जेणेकरून इथे बसल्यानंतर किंवा खेळायला एक वेगळा आनंद मिळतो आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही इतर स्पर्धा जेव्हा भरवाल ना, तर इतर खेळाडू येतील, प्रेक्षक पाहायला येतील. नक्कीच तुमच्या या मैदानाचा सगळीकडे जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होईल आणि हा मैदान एवढा निसर्गरम्य मला वाटतं या परिसरामध्ये कुठे नाही आहे. एवढं सुंदर वातावरणामध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये मैदान आहे. पुन्हा एकदा सांगतो, की माथेरानच्या पठारावर खेळण्याचा आनंद खेळाडूंना आणि प्रेक्षकांना पाहायला मिळतात. धन्यवाद. मला इथं बोलावलं, मान सन्मानित केलं त्याबद्दल आपणा सर्वांचे मी भाल ग्रामस्थांचे शतशः आहे आणि यापुढील ज्या कामासाठी जी काही मदत लागेल ती मी जी सांगेल ती मदत मी करायला तयार आहे. धन्यवाद. धन्यवाद माननीय श्री तकदीर काळन साहेब, की आपण या ग्राउंडसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आज जी भाल प्रीमियर लीग इथे खेळवली जात आहे, त्याचं सर्व श्रेय तुम्हालाच जातोय. कारण तुमच्या सहकार्याने हा ग्राउंड भले पूर्ण का होईना, पण तोडका-मोडका या पद्धतीने उभा राहिलेला आहे आणि आज आमचे सर्व भाल मधले जे छोटे-मोठे प्लेयर्स आहेत, ते आज इथे युनिटीने इथे खेळत आहेत आणि हा सर्व श्रेय तुम्हाला जातोय आणि तुमचा श्रेय हा आम्हाला पुढे असाच लाभेल अशी आम्ही आशा तुमच्याकडून पुढे बाळगतो. धन्यवाद. मी आधीच म्हटलं होतं ना, की गतिशील विचारांचा कृतिशील नेता. ज्यांच्या डोळ्यासमोर जी कृती दिसली ना, त्या कामाला गती देण्यासाठी दादा नेहमी पुढाकार घेत असतात आणि समाजाला असाच माणूस हवा. कारण समाजाचं जोपासणं जे असतं ते एखाद्या माणसाचा स्टेजपर्यंत असतं. एखाद्या माणसाचं स्थान कुठं आहे ते आपण ठरवत असो. आता पहा, एखादा घरावरती जर आपल्याला साप जर तो दिसला ना, तर आपण त्याला दांड्याने मारतो आणि एखादा साप आपल्याला शंकराच्या पिंडीवरती दिसला ना, तर आपण त्याला दूध देतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की तुम्ही कोणत्या स्थानावरती आहात, लोक त्याची पूजा करतात. त्याच्यामुळे दादांनी समाजसेवेच्या माध्यमातून जे स्थान आजवर मिळवून ठेवलंय ना, तर दादांच्याही कारकिर्दीला मी हॅट्स ऑफ करतो. कारण गावात सगळ्यात मोठा नवरात्री उत्सव त्यांच्या माध्यमातून साजरा होतो. विविध प्रकारचे त्या ठिकाणी खरं तर सेलिब्रिटी ते बोलवतात. वेगवेगळ्या कॉस्ट्युममध्ये आपल्या गावाला रिप्रेझेंट अनेक सारे करतात आणि माहिती आहे की भिवंडी पनवेल रायगड विभागातला कोणताही तिथे पार्टिसिपेट करू शकतो. असं दादांचं सार्वजनिक नवरात्रोत्सव असो आणि अनेक सारी बक्षिसं, टीव्ही, फ्रीज, त्याच्यानंतर सोन्याची अंगठी, मोबाईल फोन, कॅश प्राइज भरपूर साऱ्या असतात. ते म्हणजे ऑर्गनाईज करणारे आपले हे खास ऑर्गनायझर या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा मनाच्या अंतर्गत स्वागत करू. ऑनगोईंग मॅचकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. नवीन सामन्याला झाली आहे सुरुवात. केविंग 5 1 1 या टीमला सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. त्यांच्या विरोधात
ज्या संघाने अजूनपर्यंत एकही पराभवाचा कदाचित धक्का सोसला नसावा तो म्हणजे जय 11. 4 सामने त्यांनी जिंकले गेल्यात. ती फिल्डिंग नक्कीच टीम या ठिकाणी करत असताना सुंदर फटका विनोद मडवी स्टँडर्ड या ठिकाणी दाखवत असताना आणि बंटी मात्र या ठिकाणी आलात आणि त्यांचं स्वागत करत असताना षटकाराने. सर्वांचे लाडके खरं तर बंट्या दादा या नावाने ते जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. सुंदर फटका होता. या काहीशा घडामोडींमध्ये त्यांना रुपेश मात्रेच्या 2 झेल चांगल्या पाहायला मिळाला. टाइम टाइम मुवमेंटला राकेश मात्रेही चांगला खेळला. या टीममध्ये बाबू आहे तोही चांगला खेळतो. बालू मात्रेचं पहिलं षटक संपलं. या सगळ्या टीमच्या मेंबरच्या माध्यमातून ना खूप चांगला खेळ झालाय आणि आता सध्या तरी दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ करेल तो म्हणजेच हर्षद मडवी. 5 विकेट या खेळाडूच्या नावावरती पहिल्याच दिवशी राहिले होते. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट बॉल आतमध्ये याला अपील केली जाते. हा बॉल जर आपण पाहिला तर बॅट्समन धीरजसाठी होता. पडल्यानंतर थोडासा कोन बनून आतमध्ये काढला. पप्पू मात्र इशारा देत असताना की हा बॉल आतमध्ये येत असताना तुम्हाला डॉट पाहायला मिळाला. थँक्यू सो मच जीवन म्हात्रे. खरं तर रायडर किंग या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या ड्रोनची सुविधा ते आपल्याला या ठिकाणी विनामूल्य पुरवतील. खरं तर हा एक चेहरा न विसरणारा आहे. वर्षाच्या खरं तर बहुतांश वेळेला तो सुरुवात करत असतो त्याच्या राईडची. लडाख राईड त्याने बाईकवरती केली. आम्हाला सांगण्यातही आनंद होतो की आमचे जवळचे मित्र आहेत. नेपाळ राईड त्याने बाईकवरती केली आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर केदारनाथ ही राईड त्यांनी दुसऱ्यांदा बाईकवरती कंप्लीट केली आहे. असे आमचे गावचे हिस्टॉरिकल मॅन जीवन मात्र आणि तिसऱ्यांदा ही कुठेतरी जाण्याचा बेत असावा. येस, आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या ड्रोनची सुविधा त्यांनी या ठिकाणी पुरवली. सो त्यांचंही सहर्ष स्वागत. दुसरी धाव आली आहे बॉलवरती. सुंदर 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 फटका परंतु फिल्डर त्या ठिकाणी सूर्यकिरणे कदाचित डोळ्यांवरती परावरती झाले असावे. कारण ज्या वेळेला दुपारचं हे रगरगत ऊन असतं ना त्या बॉलकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा नेहमीच आपण डोळ्यांवरती जेव्हा ऊन येतो तेव्हा अनेक साऱ्या खेळाडूंना थोडंसं चाचपडताना बघत असतो. कारण सूर्याची थेट किरणे जेव्हा आपल्या डोळ्यांवरती परावर्तित होतात तेव्हा काहीसा आपल्याला अडथळा निर्माण होतो. तशाच प्रकारे टप्पा पडला, स्मॅश केले या बॉलला. राकेश मात्रे त्या ठिकाणी होते परंतु त्यांना फील्ड करता आला नाही चेंडू. त्याच कारणास्तव या बॉलवरती मिळालेल्या धावा 3 टीमच्या टोटलमध्ये होतात धावा एकंदरीत 20. फर्स्ट इनिंग सुरू आहे आणि सध्या तरी बॅटिंग करतोय केविंग 5-11. उचलला गेलाय सुंदर फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप काऊ कॉर्नर फेस क्लिअर करत असताना धीरज पावशीचा तडाखा सिक्सर. पहिल्या दिवसामध्ये फायपर कंप्लीट करणाऱ्या बॉलर समोर सुंदर अटॅक राहिला धीरज पावशे. जेवढ्या मॅचेस झाला तेवढ्या मॅचेस मध्ये चांगला प्रदर्शन राहिलाय धीरज पावशेचा. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल त्यालाही टर्न केला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल एका टप्प्याने जाईल बाउंड्रीच्या बाहेर. याच्या अगोदर रिझल्ट सिक्सरचं होतं परंतु आता रिझल्ट या ठिकाणी मिळत असताना बाउंड्रीचं आता चौकार आलाय. चौकाराने हे समीकरण आता जर पाहिलं गेलं तर स्कोरबोर्डचं पुढे जात असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात धावा टीमच्या टोटलमध्ये. तर थँक्यू सो मच तकदीरजी काळन साहेब. तुम्ही या ठिकाणी आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली. पुन्हा एकदा तुमचं आम्ही शतशः आभार व्यक्त करतो की तुमच्या ज्या शब्दांना की बीपीएल खरंच या बीपीएल ऑर्गनायझरचे अगदी मन भरून आले. त्यामुळे नक्कीच ही कामं तुमच्या माध्यमातून आम्ही जरूर पाहू आणि या क्रीडांगणाच्या अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही तुमची प्रशंसा जरूर करू की तुम्ही या शब्दाला खरं तर आमच्या मान दिला आणि शब्दाच्या या मानाने तुम्ही या क्रीडांगणाचं सुशोभीकरण केलं. सो थँक्यू सो मच तकदीरजी काळन साहेब. विचारवंत आणि मायाळू स्वभाव, गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नाव तकदीरजी काळन साहेब. हर्षद तयार ओव्हर द विकेट. हर्षदचा बॉल आता आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर पाहिलं गेलं तर मिडल होते अगदी समोर उभे होते. मिडल स्टिक वरती इम्पॅक्ट पडला गेला. मिडल स्टिक लेग बिफोर विकेटची अपील केली गेली आहे. अपील उचलून धरली आहे आणि अखेरकार बाद होत असताना धीरज पावशे
2 विकेट गेल्यात. खरं तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. जर तुम्ही प्रत्येक वळणावरती एखादी चुकी करता, त्या चुकीला रिकव्हर तुम्ही करू शकता. परंतु क्रिकेटमधल्या ज्या चुका आहेत, त्या चुका कधी-कधी आपल्याला भरपूर वेगळ्या मोहात टाकतात. खरं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. क्रिकेटमध्ये भावना असतात. खरं तर एखादी प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होत नाही ना आपल्या मनाला, तेवढा एखादा सामना हरल्यानंतर क्रिकेट रसिकाच्या मनावरती तो त्रास होतो. तो त्रास भोगावा लागतो. आणि सचिन रमेश तेंडुलकर सांगतात ना, की एन्जॉय युअर गेम अँड चेस युअर ड्रीम. जर तुम्हाला एखादं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही आनंदित राहून खेळा. म्हणून तर 1989 मध्ये वकार युनिसचा बॅट बाउन्सर झेलत असताना 16 वर्षामध्ये नवज्योत सिंग सिद्धू सोबत चौथा डे जो सिडनीमध्ये होता, टेस्ट मॅच होती, ती ड्रॉ करायची होती. आणि ती मॅच खरं तर ड्रॉ सचिन रमेश तेंडुलकरने 16 वर्षामध्ये केली. आणि भारतासाठी 100 शतकं ठोकणारा एकमेव शतकांचा राजा म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर, ज्यांनी 100 शतकं आपल्या भारतासाठी ठोकली. आपण जाऊन भरपूर येत असतात, परंतु त्या आपण डाऊन्समधनं आपल्याला वावरावा लागतो, बाहेर निघावा लागतो. निहाल मात्र ओव्हर नंबर 3 मध्ये समोर होता चेंडू. या चेंडूला ही कट करण्याचा प्रयत्न, खरं तर स्मॅश करायचा प्रयत्न होता, परंतु थोडेसे थांबले, मनाला आवरलं, सावरलं. मोह जो होता तो त्याने आवरला गेला. थोडेसे बॅकफुटलाही गेले. बॅटचा फ्लो त्यांनी खरं तर आणला होता बॉलवरती, परंतु त्याला थांबवलं गेलं आणि इथनं व्हाईट बॉलची समाप्ती. ओव्हर द विकेटने आता चांगला वळवलाय बॉल, लेंथवरती बॉल थोडासा आतमध्ये आणला. ही खासियत आहे. निहाल मात्रेला ना तुम्ही नेहमी पहा, तो फास्टर बॉलर नाहीये. तर जेव्हा तो बॉल रिलीज करतो ना, परफेक्टली बॅट्समनची जी मुवमेंट आहे फुटवर्कची ना, तो त्या मुवमेंटला कॅचअप करतो. आणि तो सेट झालेला बॅट्समन ना, त्याला बीट कसं करायचं याचं उत्तर त्याच्याकडे नेहमीच असतं आणि ते त्यांनी केलंय. बीट केले गेले विनोद मडवीला. चांगला बॉल, परंतु त्याच्यावरती रिझल्ट वाईट मिळेल आणि व्हाईटही मिळेल. रिझल्ट वाईटही मिळाला आणि व्हाईटही मिळाला. म्हणजेच एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये होत असताना 8. विनोद मडवी असा एक खेळाडू आहे ना, त्याच्या बॅटमधून अनऑर्थोडॉक्स फटके भरपूर येतात आणि येतील सुद्धा, कारण तो एक सेट झालेला बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये जास्त आहे, नोमॅन्स लँडमध्ये नक्कीच पडेल. टप्पा पडल्यानंतर निहाललाही जावं लागेल. निहाललाही माहिती आहे की आता आपण आपला स्वतःचा फॉलो थ्रू सोडायला हवा. त्याने स्वतःचा फॉलो थ्रू सोडला, बॉलला केलं फील्ड. त्या बॉलवरती मिळतात धावा 2. एका बाजूला आता सध्या सुचिती विचार करेल की जर स्ट्राईक मिळाली तर आपण आजच्या दिवसातल्या खेळीमध्ये जो धावसंख्येचा आकार बिल्डअप केला गेला ना, वाढवला गेला ना, त्याला आपण अजून वाढवू शकतो. म्हणजेच या मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या टीव्हीसाठी ही लढाई नाहीये, तर आपल्याला सिद्ध करण्यासाठी की येणाऱ्या 2025च्या क्रिकेटमध्ये मी कसा खेळू शकतो. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. आझाद होते, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. त्या अनुमानाने आपण या बॉलवरती पाहायला मिळते सिंगल. आझाद कामकाजामध्ये व्यस्त असतात, परंतु भरपूर असे खेळाडू आहेत की जे कामकाजामध्ये व्यस्त असताना सुद्धा भालगाव प्रीमियर लीग खेळण्यासाठी कोण पाहण्यासाठी आलाय. आता पहा ऋषी चिकनकर, खरं तर लोढा या ठिकाणी ते चांगल्या पोस्टवरती आहेत. कदाचित माझा अंदाजे 50 पेक्षा जास्त त्यांना पेमेंट असावं, परंतु आज ते या ठिकाणी पाहण्यासाठी हा क्रिकेट आल्यात. सो त्यांचंही करूया मनापासून आभार. हो द विकेट. यावेळेला कडा आहे, बॉल मागे चाललाय, स्वस्त्यात पडतेल. षटकारांचा राजा ज्याला आपण म्हणत असतो सुचित राणे, बॅटमधून नेहमी त्याच्या स्ट्रॉंग फटके आपण पाहिल्यात, मोठे फटके पाहिल्यात, परंतु तो पडतेल स्वस्तामध्ये बाद. निहाल मात्रेला सफलता. फलंदाजीतनं बाद होत असताना सुचित. चर्चेत असणारे मैदानी खेळ, क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत, भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या बैलगाडा शर्यतीमध्ये. म्हणजेच या खरं तर 2024च्या पार्श्वभूमीमध्ये, कारण धर्मराजा चषकामध्ये बकासूर अर्थातच सरपंच बैल गेला. आणि काही दिवसापूर्वी एक वेगळा कार्यक्रम तुम्ही बघितला की सोन्या 50-50 यांच्यासोबत ती असणारी गौराई गाय, खरं तर तिच्या पोटामध्ये सोन्या खरं तर बैलाच्या माध्यमातून एक वासरू आहे आणि त्या गायीचा तुम्ही ओढ भरणीचा कार्यक्रम बघितला. म्हणजेच विविध प्रकारच्या गोष्टी 2024 मध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. परंतु हे 2024 वर्ष संपलं गेलंय. आता आपण पाहिलं गेलं तर 2025 आलाय.
या 2025च्या नवीन वर्षामध्ये विविध नवीन नवीन गोष्टी तुम्ही मित्रांनो आचरणात आणा. जे तुमचे संबंध तुटलेले आहेत ते संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. ओव्हर द विकेट आहे, बाहुबली मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, बॉल हवेमध्ये आले समोर नियाल, परंतु त्याच्या अगदी पुढा चेंडू पडण्यात आला. प्रफुल भोईर जीवाचा आकांताने दुसऱ्या बाजूला मेहनत घेतात बॉलला फील्ड करण्याची, परंतु दरम्यान या 2 धावा ओव्हर नंबर जर आपण पाहिली तर तिसरी सुरू असताना या 2 धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजेच 5व्या बॉलवरती, म्हणजेच एक बॉल अजूनही शिल्लक असेल या ओव्हरमधला. 2 वाईड बॉल आले. सध्या तरी ड्रोन कॅमेरा अगदी आमच्या समोर, त्याचा साऊंड आमच्या कानांपर्यंत पोहोचतोय. अर्थातच ही सध्या तरी तडजोड ना श्री इव्हेंटच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरती टाकण्यासाठी आहे, कारण थोड्याच वेळात श्री इव्हेंटला ते व्हिडिओ सेंड होतील आणि ते टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवले जातील. योगेश मडवीसाठी हा बॉल, परंतु पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर आहे की काय असा संभ्रम होता, परंतु अंपायर्सने तो संभ्रम क्लिअर केला, सांगत असताना की ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये बॅटिंग करत असताना सुरुवातीला जय 11 या टीमच्या समोर केविन 5-11 या टीमच्या माध्यमातून बॅटिंग सध्या तरी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा, अर्थात 37 धावा टीमच्या टोटलमध्ये. एखादा फ्रेश बॉलर यूज करायला हवा होता, परंतु रुपेश म्हात्रे एक चांगला बॉलर आहे. राकेश म्हात्रेने अनेक वेळा खरं तर मेन संघामधून बॉलिंग केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण एका गोष्टीचा हाही विचार करू शकतो की एक फास्टर बॉलर या टीमकडे अजून आहे, तो म्हणजेच प्रफुल भोईर. तोही खरं तर पर्यायी बॉलर आहे, तोही चांगला बॉलिंग करत असतो, परंतु आता यंगस्टर ब्रिगेड जो आहे तो त्याला आता मैदानाच्या आतमध्ये अर्थातच साजन एक बॉल त्याचा असाही असतो, त्याला रबाडा या नावाने जरूर प्रसिद्धी मिळाली गेली भालगावच्या क्रिकेटमध्ये, परंतु एक बॉल बुमरा सारखा सुद्धा टाकत असतो. सो आपण तो बुमरा ऍक्शनने कधी बॉल टाकतो त्याच्याकडे पाहणार आहोत. समोर विनोद मडवी, टीमची धावसंख्या 37. फिल्डिंग ट्रॅप सेट केलाय, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला खेळाडू, लॉंग ऑनला नियाल म्हात्रे. पहिलाच बॉल ताकदीचा वापर, प्रॉपर कनेक्टिव्हिटी, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल चाललाय ऑफ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स यूज अ मॅक्झिमम सिक्सर. वडिलांच्या माध्यमातून त्यांच्या आईच्या स्मरणार्थ खरं तर वडिलांच्या माध्यमातून त्या आईच्या स्मरणार्थ ट्रॉफ्या दिलेल्या आहेत सामनावीरच्या, त्यांचे आपण आभार व्यक्त करू. यावेळेला सुंदर फटका, सुंदर समोर फोर्सेबल फटका फोर्स केला गेलाय, पायाच्या साहाय्याने अडवलाय राकेश म्हात्रेने. खरं तर डीप मध्ये होते, फोर्स केलं होतं या फटक्याला. ऑफस्टंपवरती बॉल होता, तिसरीचा प्रयत्न सुरू केलाय. एका बाजूला योगेश जरूर कॉल देत होता विनोद मडवीला की या कदाचित 3 धावा होऊ शकतील, परंतु क्रिकेट विथ द फुटबॉल, तुम्ही मैदानी खेळ फुटबॉलमध्ये बघितला असेल की तो फुटबॉल असतो तो पायाच्या साहाय्याने अडवला जातो, खेळला जातो, परंतु तो फुटबॉल मोठा असतो. हा टेनिस बॉल आहे नेव्हियाचा, त्याला त्याने अडवलं गेलंय. ताकदीचा आताही वापर त्या दिशेने, परंतु हा बॉल वेगळा, टप्पा वेगळा, रिझल्ट तेच पाहायला मिळालं. विनोद मडवी या मॅच मध्ये बरसत असताना साजनच्या विरोधातला हा दुसरा वार अटॅक, षटकार. अटॅक वाढत चाललाय, कारण पहिल्या दिवसामध्ये आपण लक्ष जर पाहिलं तर हायेस्ट स्कोर होता 61 धावसंख्येचा पहिल्याच मॅच मध्ये 66, आणि मागच्या मॅच मध्ये काय उच्चांक तोडला गेला. याला पुन्हा एकदा फोर्स केलं गेलंय. आताही राकेश म्हात्रे अवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु अगदी पाहिलं तर या ठिकाणी या ओव्हर मधला तिसरा सिक्सर बाय विनोद मडवी याच्या बॅटमधून निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि या वेळेला आपण फटका जर पाहिला तर सुपर्ब होता, टायमिंग सुपर्ब, जजमेंट चांगलं होतं, ताकदीचा वापर, आणि बॉलला पाठवलं गेलं स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा. इट्स 2 इन अ रो. तब्बल 3 षटकार आलेत. आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर थोडासा चिंतेचा वातावरण, डगआउट मधनं टाळ्या वाजतात. विनोद मडवीची बॅट चालली आतापर्यंतच्या त्याच्या खेळीमध्ये 4 सिक्सर 2 चौकार त्यांनी त्याच्या बॅटमधून दाखवले गेलेत. काय सुपर बॅटिंग. ओव्हर द विकेटने हाही फटका, राकेश म्हात्रे त्या ठिकाणून बाजूला झाले, पण तो गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता आणि अखेरकार आझाद त्या ठिकाणी बीट झाले. 2 बॉल असे आले
जे 2 बॉल ऑफसम वरती खेळणं थोडंसं अवघड, परंतु अवघड परिस्थितीला सोपं करणं आणि त्या सोप्या केलेल्या परिस्थितीला म्हणतात खरं तर योद्धा. हा क्रिकेटर योद्धाच आहे आणि क्रिकेटचा क्रीडांगण म्हटलं गेलं तर एक योद्ध्यासाठीच असो, योद्धाच असो. कारण ही रणांगण आहे. आपण रणांगणामध्ये खेळत असताना योद्धाच असो, परंतु त्या योद्धेतला खरं तर धर्मवीर म्हणजे सध्या तरी पाहायला मिळतोय विनोद मडवी. शेवटचा बॉल तोही समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी धनुष्यबाणासारखा सरळ. आणि या ओव्हर मध्ये जर आपण षटकार तब्बल काउंट केले तर 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला तो एक. हे षटक भरपूर मागणं म्हणजे या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर भरपूर धावा खर्च झाला. चेतनला आपण विचारूया इंडिव्हिज्युअल धावसंख्या विनोद मडवीच्या 52 म्हणजे या स्पर्धेमध्ये सुद्धा 50 धावसंख्या दुसऱ्या फलंदाजाने बनवल्या गेल्या आहेत. बाय विनोद मडवी, सुपर बॅटिंग. जरूर विनोद या साईडला बॅट दाखवायची, तर कॅमेराकडे बॅट दाखवा. पहा अभिवादन स्वीकारत असताना जोरदार टाळ्या वाजतात, कारण BPL सीझन 5 मध्ये अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा फलंदाज ठरलाय ज्याच्या बॅटमधून 50 धावा तुम्हाला पाहायला मिळाला. टेलिव्हिजन स्क्रीनवरती शेवटचा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, धनुष्यबाणासारखा सरळ बॉल सिक्सर आला आणि या सिक्सरने धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर टोटल धावा 67 आणि 68चं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. ते म्हणजे जय 395911 या टीमला मोठं टार्गेट आता बनवावं लागेल. खरं तर सूर्याकडे बघितलं, खेलपट्टीला वंदन केलं, सूर्यदेवालाही वंदन करून आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील हे 2 संघ. चर्चा चालू होती की हे 2 संघ जेव्हा एकमेकाच्या विरोधात उतरतील तेव्हा एक द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की आता द्वंद्वाला सुरुवात होईल, कारण हे रणांगण आहे. आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये खरं तर अशा उभी ऐकल्या की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं नाश करण्यासाठी याच भारताच्या रणभूमीमध्ये तुम्ही महाभारतासारखं युद्ध बघितलं, परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये सुद्धा युद्धच असतं. जिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघांना एकत्रित येऊन जसं तुम्ही बघितलं महाभारतामध्ये, तशाच प्रकारे खरं तर कॅप्टन आणि कॅप्टनच्या सोबत असणारे हे योद्धाच असतात आणि त्या 2 योद्धांमध्ये हा सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. अर्थातच टीम जय 11 आणि टीम केविन 11 बॅटिंग पूर्ण झाली आहे. ती म्हणजे केविन 11ची 68चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि सेकंड इनिंगला सुरुवात आता होईल. 69चं टार्गेट कशा प्रकारे कंप्लीट केले जाईल या पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करूया. आवाज हिडक्याचा, आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा आणि आवाज अंबाडी परिसरातला मोनिश पाटील सर यांच्या शुभवाणीतून हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. मी तुर्ता थांबतोय, माझी बडबड मी या ठिकाणी थोडीशी थांबवतो आणि इन्व्हाइट करतो मी मोनिशला. हॅलो चेक. धन्यवाद भाग्यश्री म्हात्रे अँड समीजी ठाकरे. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेकडे. आपण मॅचचा उत्तरार्ध पाहतो आणि मॅचचा पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल फळकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 67 आणि 68 धावांचं आव्हान आहे. आणि यावेळेस जरी बघितलं गेलं तर विनोदच्या बॅटमधनं देखील अर्धशतक पाहायला मिळाला. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर तिथे देखील अर्धशतक आपण पाहिलं होतं, जिथे बॅटिंग करत होते तेजस. आणि यावेळेस विनोदच्या बॅटमधनं म्हणजे अर्थात जर पाहिलं तर उन्हाचा तडाखा जसा वाढत चालला मग या मैदानावरती मोठमोठे फटके बरसायला देखील सुरुवात झाली. सो 68 धावांचं आव्हान घेऊन डोळ्यासमोर ठेवताना 2 सलामीचे बॅटर निहाल आणि निखिलची जोडी मैदानामध्ये आपण मैदानात पाहतोय. आणि गोलंदाजीवरती आता स्वतः गोलंदाज विनोद तयार आहे षटक क्रमांक पहिला घेऊन. एक रंगतदार मॅच आपण पाहतोय. भालगाव प्रीमियर लीग 2024-25 हे क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळते. यानंतर मॅच होणारी रिहान्शी रुहानी आणि त्यांच्या विपक्षामध्ये देवांश सुपर किंग या 2 संघांना आपण लढताना पाहणार आहोत. सो आपण तयार राहायचं. टॉससाठी या दोन्ही संघांचे कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीच्या कक्षामध्ये अर्थात आपला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅचकडे वळत आहोत आपण. पंचांचा ग्रीन सिग्नल देखील आपल्यापर्यंत पोहोचलंय. 68 धावांचं आव्हान आहे आणि हे पार करताना बॅटर तयार. स्ट्रायकर एंड वरती निहाल
पहिला बॉल हलक्या गतीने स्कोअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक तर नाही आहेत, पण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे या मैदानावरती. आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं 68 धावांचा 2 धावा फळकावरती आणि 2 धावेच्या मदतीनं 68चा पाठलाग करताना फळकावरती श्री गणेशा खातं उघडलं जातं. धावा फळकावरती पाहतो 2 या आकड्यावर. एक मोठा टोटल उभं केलंय आणि त्याचा पाठलाग करताना पुढचा बॉल पायावरती होता. पुन्हा एकदा अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. आणि या चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 6 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि बघा 68 धावांचा पाठलाग करायचा. त्यामुळे अशा प्रकारची सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे कॅल्क्युलेटेड गेम खेळ फार गरजेचा. पुढे टाकला होता पुन्हा एक डाऊन साईडला. पाठीमागे मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळेल आणि त्याच दरम्यान रनआउटची संधी देखील होती, पण सुखरूप पद्धतीने धावा कंप्लीट केल्या जातात आणि याच 2 धावेच्या मदतीने देखील धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळेल. जाऊन पोहोचला गेला 8 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना बॉलिंगचा जर विचार केला तर ज्यावेळेस गोलंदाजी करत होतं पहिल्या डावामध्ये त्यावेळेस 14 धावा पहिल्या षटकात आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या. तिसरं षटक खूप चांगलं होतं ज्यामध्ये 7च धावा, पण चौथं षटक जिथे साजन आले होते गोलंदाजीवरती आणि त्यांच्या विपक्षामध्ये टोटल 30 धावा फळकावरती जोडल्या गेल्या आणि त्याचा खूप सारा फायदा उचलला गेला. म्हणूनच की काय एक मोठं टोटल डोळ्यासमोर दिसता आणि ते पार करताना पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा फळकावरती जर पाहिलं तर जशासं उत्तर द्यायला 12 धावा फळकावरती आहेत आणि 12च्या 12 धावा निहालच्या बॅटमध्ये निघाल्यात. पुढचा बॉल ड्राईव्ह करायचं होतं, पण बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने आलं नाही. बॅटची हलकीशी कडा घेतली आणि एक सिंगल धाव इनफिल्डच्या आतमध्ये कंप्लीट करताना आपण पाहिलं आणि एका धावेच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहतोय टोटल 13 या आकड्यावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल या पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय. डावखुर आताचा फलंदाज निखिल स्ट्रायकर एंड वरती आहेत सध्या. बोलत यार पुढे टाकला होता, पायावरती लागलाय. लेग बिफोर विकेटची अपील आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा. फलंदाज होते बाद. झटका क्रमांक पहिला. निखिल माघारी परततात. मध्ये देवांश सुपर किंग जर निहालने लगातार 3 चेंडू आणि 3 षटकार जोडले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा इथे ड्राईव्ह करताना ऑफ साईडला क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. पोहोचले होते ऑलमोस्ट, पण नंतर चेंडूला जज नाही करता आला आणि चेंडू सरळ निघून जातोय. हातमध्ये थांबलाय. अगदी लाईनचा 2 ते 3 सेंटीमीटर आतमध्ये चेंडू. बोटा एवढा अंतर जिथे असेल तिथे थांबलं, पण 4 धावा पळून तर नक्कीच काढल्या गेल्यात. म्हणजे अर्थात चौकारच आहे असं म्हणावं लागेल. दरम्यान एक गोड व्यक्तिमत्व साईबाबा पालखीचे ऑर्गनायझर यांच्या माध्यमातून साईबाबा पालखी अगदी पायी पदयात्रा शिर्डीपर्यंत पोहोचवली जाते. असे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय चंदनजी भाई आणि त्यांच्या समूहात मनोजजी म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि इकडे विकेट देखील पाहायला मिळतोय. अमोल होते तिकडे. खूप चांगली झेल टिपली गेली. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रापासून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचले आणि तदनंतर कंप्लीट केली झेल आणि तदनंतर विकेट क्रमांक 2 देखील मैदानाच्या बाहेर परतेल. विकेट क्रमांक 2
पहिल्या षटकामध्ये विनोदला एक सफलता मिळाली, जय आले दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती जयच्या विपक्षामध्ये 2 मोठे फटके आपण पाहिले. एक षटकार आणि 4 धावा पळून काढल्या, म्हणजे अर्थात 10 धावा आल्या होत्या पहिल्या 2 चेंडूमध्ये. आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाला, जिथे महत्वाचा विकेट निहाल माघारी परतले गेले. आणि तर प्रफुल्ल आणि त्याच्या समूहात योगेशची जोडी मैदानामध्ये पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती आलेला बॅटर स्ट्रायकर एंडला योगेश. मोठे फटके मारावे लागतील, कारण की फार दूर जायचे अजून. ऑप्समच्या बाहेर स्लॉटमध्ये चेंडू होता. हलक्या गतीने शॉट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले गेले आणि तास दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती दुसऱ्या डावाचा खेळ आपण पाहतोय. आणि या दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत धावा फळकावरती 24 जोडल्या गेल्या, जिथे 2 विकेट देखील गमावल्या गेल्या. सुंदर ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल, जो जीवन मात्रेच्या माध्यमातून टिपलं गेलं. आणि या सुंदरता या मैदानाची पाहायला मिळते. चहू बाजूने अगदी डोंगर आणि डोंगराच्या मध्ये वसलेला हा मैदान पाहायला मिळेल. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेची कॉलिंग होती आणि दुसऱ्या धावेची कॉलिंग कंप्लीट केली गेली आणि आज 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात. टोटल 26-26 आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती सुंदर मैदान, ड्रोन व्ह्यू जे टिपलं गेलं अगदी. मैदानाचा चाहू बाजू जर पाहिला गेला तर चाहू बाजूने मैदानाचा डोंगर बसला आणि अगदी डोंगराच्या कुशीमध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे मैदान पाहायला मिळतंय. बोला तयार. ओ स्विंग अँड मिस, टप्पा पडला. थोडंसं वळण घेतलं चेंडूने, फार वेग होता या चेंडू पाठीमागे. आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती दुसऱ्या डावात पाठलाग करताना 67-68 धावांचा आणि धावा फळकावरती 26 जोडलात. म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर 12 चेंडू 26 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता धावांची गरज असेल. बारा चेंडू 42 धावा. बारा 26 बनवल्या, 12 मध्ये 42 बनवायचे आहेत. म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर 21.00च्या सरासरीने धावा फळकावरती बनवायच्या. त्यामुळे षटक क्रमांक 3 मध्ये मिनिमम 21 धावा ते घेणं फार गरजेचं आहे. अदरवाईज मग शेवटच्या षटकामध्ये इक्वेशन वाढेल. बारा 42 इक्वेशन आता सध्या मैदानामध्ये. आणि आपला टीव्ही स्क्रीन समोर ड्रोन व्ह्यू पाहायला मिळतो. सध्या मैदान ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या जागेवरती बनवलंय, मी म्हणेन की खूप जास्त मेहनत लागली हे मैदान बनवण्यासाठी. पण येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2 ते 3 वर्षात जर पाहिला तर या मैदानाचा पूर्णपणे नक्षा बदललेला असेल. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला, आडव्या फटका, स्वीप केलं होतं चेंडूला तिकडे. आणि त्याच दरम्यान मिडविकेटचे क्षेत्ररक्षक खाली पोहोचेपर्यंत टोटल धावा फळकावरती जोडल्या गेल्या त्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 28. 11 चेंडू आणि 40 इक्वेशन मैदानामध्ये आहे. 12 चेंडू 42 इक्वेशन होतं. 21.00च्या सरासरी धावा फळकावरती बनवायच्यात. ओ ड्राईव्ह केलाय, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिकडे अडवण्याच्या प्रयत्नात आणि अडवलं देखील गेलंय. आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत या चेंडूच्या पाठीमागे टोटल धावा फळकावरती पळून काढल्या गेल्या 3. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर. या आधी आपण पाहिलं होतं दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा पळून काढल्या होत्या. इथे देखील पाहिलं तर 3 धावा पळून काढल्या गेल्यात. त्याच्या मदतीनं काय स्कोर पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चालू आहेत सध्या तरी. लेग स्टंपला सोडून जाईल चेंडू हा आणि वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 2 विकेट गमावताना 68 धावांचा पाठलाग करताना 32 धावा फळकावरती आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये बघितलं गेलं तर विनोदने खूप चांगली बॅटिंग केली आणि त्याच्या मदतीने एक मोठा स्कोर उभा केलाय. आणि ते पाठलाग करताना सध्या गोलंदाजी पण चांगली चालू आहे, कारण की विकेट सुरुवातीच्या घडीला टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर परतले गेले. त्यानंतर मिडल ऑर्डर्स वरती जर बघितलं गेलं तर 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आणि 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले आणि एक पार्टनरशिप करायचा प्रयत्न करतात. पण अजून खूप दूर जायचं आहे, त्यामुळे मोठे फटके फार गरजेचे आहेत. प्रति षटकाच्या पाठीमागे कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके. लवा फुल टॉस होता, खेळायचं होतं ऑफ साईडला.
लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील, चेंडूला अडवेल आणि फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती बनवल्या जातात आणि याच 2 धावीच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात 34 आकडावरती. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 34 धावात. ओ 5वा बॉल अगदी पुढे टाकला आणि तदनंतर पंचांचा इशारा, फलंदाज होते बाद. आणखी एक विकेट, आणखी एक सफलता मिळतीये. मैदानामध्ये बाबूसाठी हा बॉल, बॅटची कडा घेतली आणि तदनंतर बाबूचा देखील खेळ समाप्त होत आहे. त्याला देखील माघारी परतावं लागेल. या षटकातील हा धक्का क्रमांक 2 आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती पाहतोय टोटल 34 आणि विकेट गमावले गेले टोटल 4. सो आता विजयासाठी 6 चेंडू आणि इथून धावा फळकावरती जेवढ्या 3 षटकामध्ये बनवल्यात तेवढ्याच या षटकामध्ये बनवायच्यात. म्हणजे अर्थात 6 चेंडू आणि 34 इक्वेशन मैदानामध्ये. म्हणजे बघा शेवटच्या षटकामध्ये साजनच्या विपक्षामध्ये 30 धावा घेतल्या, त्यापेक्षा फक्त 4 अधिक 34 धावा तुम्हाला बनवायच्यात. हेड टू हेड फाईटने विचार केला तर जशास तसं उत्तर द्यायचंय. 4 धावा कुठेतरी कमी पडतात. दरम्यान श्री इव्हेंटचे दुसरे आधारस्तंभ हेमंत चिकनगर यांचे ते शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव देखील आहे त्यांचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालगाव प्रीमियर लीग 24-25 हे आपण महासंग्राम पाहतोय. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये ऑप्शनच्या बाहेर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला निर्धाव पद्धतीने आणि समीकरण 5 चेंडू आणि 34 धावा. सो अगदी लिगली 5 चेंडू हाताळले आणि त्याच्यावरती 5 षटकार जरी जोडले गेले तरी पण धावा कुठेतरी जास्त वाटतील. आणखी एक चांगला बॉल स्लॉट मध्ये, अगदी खोलवर टप्पाचा चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये आणि तदनंतर फलंदाज माघारी परततात कारण की ठाऊक होता बॅटची एज लागली. दरम्यान फुडलँड चायनीज कॉर्नरचे ओनर प्रोप्रायटर सर्वा सन्माननीय आदरणीय रोहनजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण देखील सन्मानाने व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बालगाव प्रीमियर लीग 2024-25 मध्ये. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 34 पाहतोय. 4 चेंडू आणि 34 धावा आणखी बनवायच्यात. आणखी एक चांगला बॉल, इथे देखील अपील पाहायला मिळाली पण त्याच दरम्यान पंचांचा इशारा आला की ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. गोलंदाज तयार होतोय. हलक्या गतीने चेंडूला पुल करायचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि या निर्धाव चेंडूची समाप्तीनंतर पुन्हा एकदा फ्लिप केलंय. बॉल स्क्वेअर लेगच्या बॉल लाईन बाहेर जाताना पाहायला मिळेल. सरळ 6 धावांकरिता धमाकेदार फटका, खूप चांगला फटका पाहायला मिळाला. पंचांचा डिसिजन चेंज होत आहे. चौकार आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या मॅचचा, या डावाचा ऑप्शनच्या बाहेर होता. पंच वळतील, पंचांचा इशारा, षटक झाले समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
अगदी 68 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती जर बघितला गेला तर टोटल बनवल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 39 आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर मॅच देखील समाप्त झाली आणि लगेच